नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत ज्वारीचा डोसा। त्यासाठी इथे मी घेतलेले आहे या वाटीने 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आणि याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। दही यामध्ये टाकून घ्या। इथे 1 वाटी पाणी घेतलेले आहे आपण। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। पाणी टाकून घ्या थोडं। हे सगळं एकत्र एकदम वाटलं तरी चालेल। मी इथे छोट्या भांड्यामध्ये वाटत आहे, त्यामुळे 2 बॅचेस मध्ये वाटते। आता आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया। या पद्धतीने आपण वाटून घेतलेला आहे। या प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे। जसा आपण नॉर्मल तांदळाचा डाळीचा डोसा करतो त्याचप्रमाणे आहे। आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। आणि थोडासा सोडा, खायचा सोडा आहे। सोड्याऐवजी तुम्ही इनो पण वापरू शकता, किंवा सोडा इनो दोन्ही नाही वापरलं तरी पण चालेल। मिक्स करून घेतलंय। आता आपण डोसा काढून घेऊया। गॅस चालू करून एक तवा तापायला ठेवा। नॉर्मल डोशासारखा डोसा टाकून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकते मी तूप बटर काय पण घाला। आता ह्याच्या कडा निघेपर्यंत ह्याला भाजून घ्यायचंय चांगलं। कडा अशा सुटायला लागलेल्या आहेत। चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। गॅस कमीच ठेवला आहे मी। डोसा बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। त्याचप्रमाणे बाकीचे डोसे पण करून घेऊया।
दुसरा डोसा पण आपण टाकलेला आहे, त्याला पण मंद गॅसवर भाजून घेऊया. आपला दुसरा डोसा पण चांगला भाजलेला आहे. याला मधून एक मी कट करून घेतला होता. बघू शकता डोसा आपला किती क्रिस्पी झालेला आहे. आता याला काढून घेऊया. आपला मस्त असा कुरकुरीत ज्वारीचा डोसा तयार आहे. तुम्ही याला बटाटा किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता. आवडला तर नक्की ट्राय करा. डोश्याचं पीठ तयार करताना 1.5 वाटी पाणी लागेलच असं नाही, थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तुमचं पीठ कसं आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करा.